नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तर संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि अपडेट देण्याचं काम आपल्या चॅनलवर केलं जातं. तर आमची वाढीव पेन्शन संदर्भात निर्णय कधी होणार अशाकडे सगळ्यांचं संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांचं लक्ष लागून आहे. सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आलं होतं आणि शासनाने या संदर्भात पॉझिटिव्ह जो निर्णय आहे तो दिलेला आहे की आम्ही दिव्यांगांची पेन्शन वाढवणार आहोत. परंतु किती पेन्शन वाढणार आहे तर या संदर्भात अजून त्यांनी आकडेवारी दिलेली नाही आहे. तर आता ही पेन्शन वाढ कधी होऊ शकते? साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या मंत्रिमंडळ अधिवेशन सुरू आहे. तर हे अधिवेशन 18 जुलैपर्यंत चालणार आहे. त्यामुळे आज साधारणतः 8 तारीख आहे. त्यामुळे आता काहीच दिवस शिल्लक आहेत. तर 18 जुलैच्या आतमध्ये दिव्यांग पेन्शन वाढ आहे किंवा संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जी पेन्शन वाढ कोणाकोणाची होणार आहे तर याचं स्पष्ट चित्र येत्या काही दिवसांमध्ये असणार आहे. 18 जुलैच्या आतच पेन्शन वाढीचा निर्णय होणार आहे आणि ही पेन्शन आता किती वाढ होते, 6,000 होते की 4,000 होते हे GR आल्यावरती स्पष्ट होणार आहे. तर बच्चूभाऊ कडू यांनी सांगितलेलं आहे की शासन निर्णय कोणत्याही वेळी येऊ शकतो. तर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय होईल दिव्यांग पेन्शन वाढ किती करायची किंवा संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सगळ्यांना पेन्शन वाढ द्यायची का, तर या संदर्भात सगळाच निर्णय GR वरती अवलंबून आहे. अजून हा GR आलेला नाही आहे. 18 जुलैपर्यंत कोणत्याही वेळी हा GR येऊ शकतो. GR आल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल. त्यामुळे लवकरच सगळ्यांना आनंदाची बातमी भेटणार आहे. पेन्शन वाढ किती होणार आहे या संदर्भात कोणी सध्या खरी माहिती देऊ शकत नाही आहे. तर लवकरच पेन्शन वाढी संदर्भातला GR आल्यानंतर परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.